नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे इंग्लिश. इंग्लिशमधील आपली जी लेसन आहे तो आहे 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स. हा जो लेसन आहे आज तो आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, या लेसनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो लेसन आहे तो आपल्याला लर्न करायचा आहे. द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजेच काय, तर गाण्यांचे जे काही गाणे आहेत ते आज आपण इथे काय करणार आहोत, तर अभ्यासणार आहोत. सॉंग्स ऑफ सॉंग म्हणजेच काय, तर गाण्यांचे गाणे. म्हणजेच बघा, आपल्याला कुठलीही गोष्ट जेव्हा शिकायची असते तेव्हा आपण कोणाकडून तरी ती शिकत असतो. म्हणजे आपल्यापेक्षा देखील आपला कोण असतो, तर गुरु असतो. म्हणजे त्यांच्याकडनंच आपण काय शिकलेलं असतो, तर काही विद्या किंवा जे काही ज्ञान आहे ते आपण त्या व्यक्तीकडनं शिकलेलं असतं. म्हणजेच साहजिकच आहे, आपल्यापेक्षा ती जी व्यक्ती असते ती कशी असते, ती श्रेष्ठ असते. म्हणून इथे आपण बघणार आहोत की 3.2 सॉंग्स ऑफ सॉंग्स हे जे आपला लेसन आहे तो आज आपण इथे अभ्यासणार आहोत. आणि त्या लेसनमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत बघा, तर इन दिस स्टोरी वी विल लर्न हाऊ टू डिव्होशन कॅन ब्रिंग द बेस्ट आउट ऑफ अन इंडिव्हिज्युअल. आपल्याला माहीत आहे की जे गाणं आहे ते कसं असतं, खूप सुंदर, छान, मनाला शांतता असं देणारं असतं. पण या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर इथे कुणाचाही प्रभावाखाली येऊन हे जे गाणं आहे, जसे याच्यामध्ये संत हरिदास आहेत, ते काय करतात, तर कुणाच्याही प्रभावाखाली येऊन ते त्यांच्यासाठी गाणं गात नाही, तर ते अगदी स्वतंत्रपणे, अगदी मुक्त संचार करून किंवा कुणाचंही बर्डन न घेता ते काय करत आहात, तर फक्त त्यांच्या दैवी जे काही धर्मगुरू असतात किंवा जे काही आपलं दैवत असतं त्यांच्यासाठीच अगदी अंतःकरणातून, अगदी आत्म्यापासून ते काय म्हणत असतात, तर अगदी मुक्तपणे असे जे सिंगिंग आहे ते करत असतात. आणि ते जे भाव आहेत ते कुणापर्यंत पोहोचतात, तर देवापर्यंत पोहोचतात. तर अशाच प्रकारचा आपला जो हा लेसन आहे तो आज आपण शिकणार आहोत. तर बघा, आपल्या या लेसनमध्ये काय आहे, तर इथे आपल्याला दिसत आहे की एक तानसेन आहे आणि एक राजा आहे अकबर. तर अकबराची स्टोरी जी आहे ते आपल्याला प्रत्येकाला जी आहे ती माहीतच आहे. तर अकबराच्या दरबारी 9 जे रत्न होते, त्या 9 रत्नांपैकी तानसेन जो आहे तो एक रत्न होता. आणि तानसेनचे जे सूर आहेत, गाणे आहेत, ते कुणाला आवडत होते, तर अकबरला हे खूप आवडत होते. आणि तो नेहमी अकबरला काय म्हणायचा की तुझ्यासारखा जो सिंगर आहे मी कुठेही पाहिलेला नाही आहे. पण तो तेवढाच काय होता, नम्र होता. त्याने राजाला काय सांगितलेलं आहे की नाही महाराज, माझ्यापेक्षा देखील सुंदर छान गाणे म्हणणारा ह्या जगामध्ये आहे. म्हणून बघा, स्लोली जेंटली द exhausted musician laid his तानपुरा on the carpet. आता इथे हा जो अकबर आहे, तो अकबराला, तो जो तानसेन आहे, तानसेनला अकबर काय म्हणत आहे की तुझ्यासारखा जो व्यक्ती आहे गाणारा, तो मी अजून म्युझिशियन जो आहे तो मी अजूनपर्यंत पाहिलेला नाही. एवढं छान प्रकारचं तू काय गात आहेस, तर गाणं सुंदर ताल सुरामध्ये तू काय करत आहेस, तर गाणं गात आहेस. मग द एक्झिक्यूट स्टेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विथिन द हॉल. म्हणजे अशा प्रकारचं तू गाणं गातोस की सगळे कसे होतात, तर अगदी थक्क होऊन जातात. बघा, हा थकलेला जे संगीतकार आहे त्याच्या हातामध्ये काय आहे, तानपुरा आहे. आणि काय म्हणत आहे, एम्पिरियर अकबर लुक अप हिज आईज इट विथ ॲडमिनिस्ट्रेशन वंडरफुल ही सेड सुपर्ब. जेव्हा त्याने तानपुरा हातामध्ये धरलेला होता आणि खूप छान सुंदर असे त्याने जेव्हा गाणं गायलेले होतं, तेव्हा जो अकबर आहे त्याला काय म्हटलेला की खूप छान, वा तू काय केलेलं आहे, खूप सुंदर छान असं गाणं म्हटलेलं आहे. आणि अकबर त्याचे तानसेनचे काय करत आहे, तर खूप स्तुती करत आहे, कारण त्याला तानसेनचं काय पटलेलं आहे, गाणं जे आहे ते आवडलेलं आहे. मग बघा, आय लिसन यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. मी तुला नेहमी ऐकतो, मी तुझे जे गाणे आहे मी ते नेहमी ऐकत असतो, पण तरीसुद्धा माझे समाधान जे आहे ते होत नाही आहे, मला तृप्ती जी आहे ती होत नाही आहे. असं कोण म्हणत आहे, तर अकबर हा तानसेनला म्हणत आहे की मी नेहमी तुझं संगीत ऐकतो, पण कुठेतरी माझं जे मन आहे ते भरलेलं नाही आहे, तृप्त झालेलं नाही आहे. मग तानसेन बो इन सायलेंट
gratitude. I think you have the most wonderful voice in the world, said Akbar. अकबर काय म्हणतोय की तुझा जो आवाज आहे, तुझं जे गाणं आहे, सिंगिंग आहे, ते कसं आहे तर ह्या संपूर्ण जगामध्ये बेस्ट आहे. आणि ते काय करत आहे अकबर, तर तानसेनची असे स्तुती करत आहे की खरंच तुझं गाणं जे आहे ते वर्ल्ड बेस्ट आहे, जगामध्ये सगळ्यात सुंदर छान असं तुझं गाणं आहे. त्यावर बघा, बट आय डोंट शहनशाह, पण त्यावर काय म्हणत आहे तानसेन की नाही, मला असं वाटत नाही. Said Tansen with a smile, there is someone who sings far better than I do. मला नाही वाटत की मी सगळ्यात सुंदर छान असं गाणं गाऊ शकतो. मला असं वाटतं की ह्या जगामध्ये असे देखील लोक आहेत जे माझ्यापेक्षा देखील काय करू शकतात, तर छान सुंदर असे गाणे गाऊ शकतात. असं कोण म्हणत आहे, तर असं तानसेन जो आहे तो महाराजांना म्हणतोय की माझ्यापेक्षा देखील असे लोक आहेत जे काय करू शकतात, तर सुंदर छान असे गाणे गाऊ शकतात. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. तो म्हणतो खरंच तुझ्यापेक्षा देखील असे लोक आहेत ज्यांना तुझ्यापेक्षा देखील चांगलं गाता येतं. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, कॅन यू अरेंज इट. तो म्हणत आहे की खरंच तुझ्यापेक्षा सुंदर जर कोणी गाणं गात असेल तर मला तर मात्र त्याच्यावर विश्वास होतच नाही आहे की तुझ्यापेक्षा देखील कोणीतरी चांगलं तालासुरामध्ये गाणं गाऊ शकतं. मग हिम सिंग इन माय कोर्ट, जर तू असं करू शकतोस का की तुझ्यापेक्षा जास्त छान सुंदर असं गाणं गाणारे जे व्यक्ती आहेत तू त्यांना दरबारात घेऊन येऊ शकतोस का, असं अकबर तानसेनला म्हणत आहे. कॅन यू अरेंज इट, तू हे सगळं अरेंज करू शकतो का, तू त्या लोकांना दरबारात आणू शकतो का जे काय करत आहे, तर तुझ्यापेक्षा छान सुंदर असे गाणे म्हणणारे जे लोक आहे तू काय कर, त्यांना या दरबारामध्ये घेऊन येण्याचा तू प्रयत्न जो आहे तो करू शकतोस का. तानसेन शुक हिज हेड, तानसेनने काय केलेले आहे, त्याची मान डोलवलेली आहे आणि तो थोडक्यात नाही म्हणालेला आहे. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम शुअर. त्याने काय केलेलं आहे, अगदी घाबरलेल्या अवस्थेत, म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये काय दिसत होती, तर एक प्रकारची भीती दिसत होती आणि तो म्हणत होता की नाही, ते माझ्यापेक्षा जे छान सुंदर असे गातात ते जे आहे ते व्यक्ती ह्या दरबारामध्ये येऊ शकत नाही, असं तानसेन जो आहे तो अकबराला समजून सांगत होता. मग what not even if he hears that the emperor himself has summoned him. आता तो म्हणाला, जरी जो अकबर आहे, जो ह्या बादशाह आहे, हा जो काही हिंदुस्थान आहे त्याचा कोण आहे, बादशाह अकबर आहे, आणि मग ह्या अकबराचं बोलावणं पाठवलं तरी सुद्धा ते जे व्यक्ती आहे ते या दरबारात येणार नाही का, असं कोण म्हणत आहे, अकबर म्हणत आहे तानसेनला की अकबराचे बोलावणं पाठवलं तरी सुद्धा ते येणार नाही का, तर नो नॉट इवन देन. तो म्हणत आहे नाही, जरी अकबराने किंवा शहनशाहने बोलावणं पाठवलं तरी सुद्धा मात्र जे माझ्यापेक्षा उत्तम छान गाणारे आहेत ते या दरबारी येऊ शकत नाही. दिस रिप्लाय वुड हॅव enraged any other emperor. पण त्यांच्याऐवजी जर दुसरा एखादा बादशाह असता तर तो मात्र नक्की काय झाला असता, रागवलेला असता. पण हा जो अकबर आहे तो तसा नव्हता, तो मात्र रागवला नाही. उलट काय झालं बघा, बट अकबर वॉज डिफरंट. अकबर जो कसा होता तो डिफरंट होता, प्रत्येक राजा महाराजांपेक्षा किंवा बादशाहांपेक्षा कसा होता, वेगळा होता. मग व्हेरी वेल उस्तादजी, तो म्हणत आहे व्हेरी वेल उस्तादजी म्हणजे खरंच कसं आहे, ठीक आहे उस्तादजी. मग सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्क्रेड आईज. आता त्याच्या डोळ्यांमध्ये, तानसेनच्या डोळ्यांमध्ये त्याला अकबराला भीती दिसत होती, तरी सुद्धा अकबर जे काही आहे ते अगदी निर्भयपणे काय करत होता, बादशहासमोर मांडत होता की तुमची जरी इच्छा असली
की या दरबारामध्ये माझ्यापेक्षा छान सुंदर गाणारे पंडित जे आहेत ते यावेत, पण ते तुम्ही बोलावल्याने सुद्धा काय होणार नाहीत, तर येणार नाहीत. ही भीती जी आहे ते त्याच्या डोळ्यामध्ये दिसत होते आणि त्याचे डोळे जे आहेत ते झुकलेले होते. त्या डोळ्यांमध्ये जो हा बादशाह आहे तो मात्र थोडीफार भीती ही जी आहे तो बघत होता. आणि मग त्यानंतर जो बादशाह आहे तो काय म्हणत आहे, इफ ही डझंट कम आय शाल गो टू हिम माय सेल्फ, विल यू टेक मी टू हिम. तो म्हणत आहे ते येणार नाही का, ठीक आहे ते नाही आले तरी चालते, मग मी काय करेल, मी स्वतःहून त्यांच्याकडे जाईल. का तो त्यांच्यापर्यंत जायला रेडी झाला होता, कारण हा जो अकबर होता तो गाण्याचा कसा होता, खूप शौकीन होता. म्हणून तो त्या गायनाकडे म्हणजे जो अगदी उत्कृष्ट गातो त्याच्याकडे जायला सुद्धा काय झाला होता, रेडी झाला होता, तयार झाला होता. यस प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पिरियर ऑफ हिंदुस्तान. तू येऊ शकतोस पण तू हिंदुस्तानचा बादशाह म्हणून तू माझ्यासोबत येऊ नकोस, तर तू काय कर, एक संगीताचा चाहता म्हणून माझ्यासोबत ये. आणि म्हणून हा जो अकबर आहे तो काय म्हणत आहे की आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा चाहता म्हणूनच काय येणार आहे, तर एक मी हिंदुस्थानाचा बादशाह म्हणून तुझ्यासोबत येणार नाही आहे, तर मी एक संगीताचा चाहता म्हणून, संगीत त्याला खूप आवडतं, मग त्याचा जो चाहता म्हणून मी काय करणार आहे, तर मला खूप गाणं आवडतं, या हेतूने मी तुझ्यासोबत येणार आहे. मी हिंदुस्थानचा बादशाह म्हणून तुझ्यासोबत येणार नाही. मग संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आता तानसेन ज्या व्यक्तीची गोष्ट बोलत होता, ज्या व्यक्तीबद्दल बादशहाला सांगत होता, ते व्यक्ती कोण होते, तर ते संत हरिदास होते. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ह द एस्टिअर लाईफ ऑफ अ हर्मिट. आता हे जे हरिदास होते ते कोण होते, तर ते तानसेनचे गुरु होते. मग साहजिकच आहे, आपल्याला माहीत आहे की जे आपले गुरु असतात ते आपल्यापेक्षा कसे असतात, तर श्रेष्ठ असतात. आणि ते कसे होते, अगदी साधारण सिंपल अशा स्वभावाचे, अशा चालीचे कोण होते, तर हरिदास जे आहे ती तशी त्यांची अगदी साधी सिंपल अशी लाईफ होती. मग आता तानसेन आणि अकबर हे कोणाकडे आलेले आहेत, तर संत हरिदास जे आहे त्यांच्याकडे आलेले आहेत. वेन तानसेन अँड द एम्पिरियर रीच हिज हट. आता तानसेन आणि जे अकबर आहे ते संत हरिदासच्या झोपडीकडे पोहोचले. ही वॉज बिझी विथ हिज डेली चोर्स. आता ते बिझी होते कशामध्ये, तर त्यांचा जो काही दैनंदिन व्यवहार चालतो, रुटीन लाईफ जी आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी काही आपली रुटीन लाईफ असते, त्यामध्ये संत हरिदास जे आहे ते काय करत होते, तर बिझी होते. ते त्यांच्या कामामध्ये मग्न होते. हे संत हरिदास कसे होते, तर त्यांच्या कामामध्ये मग्न होते. आणि त्यामध्ये कोण पोचलं होतं, तर अकबर आणि तानसेन जे आहे ते त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचले होते. मग when they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age for singing. आता हे कशासाठी इथे आले होते, तर सिंगिंगसाठी, गाण्यासाठी जे आहे, यांचं गाणं ऐकण्यासाठी जो बादशाह आहे तो इथे आलेला होता. मग even his favorite pupil could not persuade him to change his mind. आता गुरु हे कुठल्या बादशहासाठी गाणारे अशी व्यक्ती नव्हते. संत हरिदास जे आहे ते कुठल्याही मोठा बादशाह असो, लहान बादशाह असो, कुणाही मोठ्या व्यक्तीसाठी गाणारे हे बादशाह हे जे संत हरिदास आहेत ते असे नव्हते. ते फक्त गायन करत होते कशासाठी, त्यांच्या भावभक्तीसाठीच ते गायन करत होते. त्यांचे जे दैवत आहे फक्त त्यांच्यासाठीच ते काय करत होते, गायन करत होते. मग त्यांचा जो शिष्य आहे तो देखील त्यांचं माइंड जे आहे ते चेंज करू शकला नाही, कारण संत हरिदास हे फक्त भावभक्तीने त्यांचे जे दैवत आहे त्यांच्यासाठीच ते गाणं गायचे, कुठल्याही बादशाहासाठी नाही. आणि म्हणून तानसेनने देखील त्यांचं जे माइंड आहे किंवा त्यांचा जो फेवरेट शिष्य आहे त्यांनी तो देखील
संत हरिदास यांचं माइंड जे आहे ते चेंज करू शकले नाही की तू या बादशाहसाठी किंवा तू या व्यक्तीसाठी काय कर, गाणं गा. तर हे जे माइंड आहे ते चेंज करू शकले नाही त्यांचे फेवरेट शिष्य. मग बट तानसेन knew how to get round him. He offered to sing before his guru and he made a deliberate mistake. आता इथे काय झालेलं आहे की तानसेन जो आहे त्याला कळलेलं आहे की गुरुला कसं मनवायचं आहे. मग आता त्याने काय केलेलं आहे, तानसेनने गुरुची आज्ञा घेऊन त्यांनी आता गायन जे आहे ते करायला घेतलेलं आहे. आणि त्यांनी इथे काय केलेलं आहे, मुद्दामून इथे मिस्टेक केलेली आहे, जेणेकरून ही मिस्टेक जी आहे, जी चूक आहे ती गुरु माझ्या काय करून देतील तर लक्षात आणून देतील. म्हणून इथे मुद्दामून जे तानसेन आहे त्यांनी इथे चूक केलेली आहे. पण ती कशासाठी केलेली आहे तर संत हरिदास यांनी माझी जी मिस्टेक आहे ती सुधारावी म्हणून त्यांनी मुद्दामून इथे काय केलेले आहे, मिस्टेक केलेली आहे. मग दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. आता जेव्हा तू गात होता तानसेन तेव्हा त्यावर संत हरिदास काय म्हणाले की तू व्यवस्थित चालीमध्ये गात नाही आहेस. क्राईड हिज टीचर अमेज्ड, व्हॉट हॅज हॅपन टू यू. अरे तुला काय झालंयस, तू असं कसा गात आहेस, तुझे नोट जे आहे ते बरोबर बसत नाहीये, तू असं का गात आहेस. तो आश्चर्यचकित, संत हरिदास हे आश्चर्यचकित झाले आणि तानसेनला बोलायला लागले की तुला काय झालंय, तू असं का गात आहेस, तुझे जे नोट्स आहेत ते बरोबर बसलेले नाही आहेत. तानसेन did not seem to understand his teacher and he made the same mistake again. आता तानसेनला काय करायचं होतं तर त्यांच्या गुरुकडून गायन करूनच घ्यायचं होतं. म्हणून ते काय करत होते, जरी गुरूंनी सांगितलं की अरे तुझ्याकडनं मिस्टेक होत आहे, तुझे नोट्स जे आहे ते बरोबर बसत नाही आहे, तरीसुद्धा ही गोष्ट तानसेनने ऐकली नाही आणि पुन्हा पुन्हा तीच चूक ते मुद्दामहून करत राहिले. कशासाठी तर फक्त त्यांनी गावं, मी जे मिस्टेक करत आहे ते मिस्टेक कुणी सुधारावी तर माझ्या गुरूंनी सुधारावी म्हणून ते काय करत होते तर गात होते. मग बघा, एक्सपेरेट द संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड्स अँड सँग द राईट नोट. आता त्यांनी काय केलं, ते वैतागले आणि वैतागून तानसेनच्या हातातून त्यांनी तानपुरा घेतला आणि योग्य गायन ते करू लागले. मग बघा, अगदी योग्य सुरामध्ये हे जे गुरु आहे ते आता गायन करायला लागले होते. मग देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आता त्यांनी हातात तानपुरा घेतलेला आहे आणि काय करायला लागले आहे की पुढे 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 ते असेच गात गेलेले आहे. मग द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लॅमर ऑफ डॉन ऑफ द फर्गन्स ऑफ जास्मिन. जसं जास्मिनचं जे फूल आहे त्याचा जो सुगंध आहे तो संपूर्ण जंगलामध्ये जसा पसरतो, तसंच जसं की पहाटेची वेळ आहे, सूर्य उगवलेला आहे, सूर्याचा प्रत्येक किरण जसं अगदी प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचतो, तसंच जे संत हरिदास आहे त्यांचं गायन जे आहे, त्यांचा प्रत्येक सूर जो आहे जणू काही स्प्रेड झालेला आहे, पसरलेला आहे असं कुणाला वाटत होतं तर तानसेन आणि जो अकबर आहे त्यांना वाटत होतं की प्रत्येक सूर जो आहे तो काय झालेला आहे, पसरलेला आहे. मग बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वर hypnotized and the emperor realized. आता ते दोघेही एवढे संमोहित झाले त्यांच्या गाण्यांसाठी, कुणाच्या तर संत हरिदास यांनी जे काही गाणं गायलं त्या गाण्यासाठी अगदी गाणे ऐकताच तानसेन आणि अकबर हे संमोहित होऊन गेले. त्यांना एवढं आवडलं की ते काय झालेले आहेत तर रममान झालेले आहेत. गुरूंच्या गायनामध्ये ते संपूर्णपणे रममान होऊन गेलेले आहे. मग that Tansen had spoken the truth. He had not down that music could be like this. म्हणजेच आता एवढं काही गाणं त्या गुरूंचं, हरिदास संत हरिदास यांचं जे म्युझिक आहे, यांचं जे सिंगिंग आहे ते अकबराला एवढं काही आवडलं होतं की अकबर बघा म्हणतोय ही हॅड सर्टनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर.
म्हणजेच ते गाणं एवढं रममाण होऊन गेले होते, एकत्र होऊन गेले होते हे दोघंही, की अगदी ते भारावून गेले होते. मग as they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, why can't you sing like him, उत्साहजी. आता जेव्हा ते गाणं स्टॉप झालं तेव्हा अकबर म्हणाले की तू असं गाणं जे आहे ते तू का गात नाहीस. तर आता तानसेनला तर माहिती आहे की गुरूंसारखं गाणं कोण गाऊ शकणार नाही. तर हे जे उस्ताद जे आहे म्हणजेच तानसेन जे आहे ते गाऊ शकत नाही. आता का नाही गाऊ शकत. तर तानसेन स्माइल, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्पिरियर ऑफ हिंदुस्तान. आता मी काय करत असतो की तुमच्या आज्ञा घेत असतो, माझ्यावरती तुमच्या आज्ञा असते, तुमची ऑर्डर असते, त्या ऑर्डरनुसार मी काय करत असतो, जी काही फरमाईश आहे ती कंप्लीट करत असतो, पूर्ण करत असतो. आणि त्यानुसार मी काय करत असतो, गाणं जे आहे, सिंगिंग जे आहे ती मी माझी करत असतो. मग साहजिकच आहे, त्यामुळे माझं गाणं आत्म्यापासून येणं शक्य नाही, कारण माझ्यावर हुकूम कोणाचा आहे, तर तुमचा आहे. तर असं जे आहे ते निर्भयपणे तानसेन जो आहे तो कुणाला सांगत आहे, तर अकबराला सांगत आहे की तुम्ही काय करा, तर तुम्ही तुमची जी ऑर्डर आहे ती मी फॉलो करतो आणि त्यानुसार मी सिंगिंग करतो. मग बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स. ते कुणा किंगसाठी गातात का, तर नाही. गॉड हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डिपाथ ऑफ हिज सोल फ्री अँड आस्क्स फॉर. म्हणजे त्यांच्यावरती कुणाचं बर्डन नसतं, कुणाचं त्यांच्यावरती दबाव नसतो किंवा ते कुणाची ऑर्डर फॉलो करत नाही. ते अगदी आपल्या आत्म्यापासून अगदी मुक्तपणे होऊन ते काय करत असतात, भावभक्तीने, श्रद्धेने ते त्यांच्या दैवतसाठी काय करत असतात, गाणं गात असतात. त्यांच्या आत्म्यापासून काय निघतात, स्वर निघतात आणि म्हणून ते दुसऱ्यांच्या अंतःकरणाला भेदतात आणि त्यामुळे समोरचे जे व्यक्ती आहे ते हिप्नोटाईज होतात, संमोहित होतात. तर अशा प्रकारे जे गुरु जे आहे माझे ते काय करत असतात, गाणे गात असतात. त्यांचं मुक्तपणे असं काय होतं, संचार होतो आणि त्यानुसार ते गाणं गात असतात. अगदी कसे, तर अगदी अंतःकरणापासून ते गाणे गात असतात, पण कुणाच्या आज्ञेवरून नाही. तर फक्त हे त्यांचं जे दैवी आहे किंवा जो काही भक्ती आहे, श्रद्धेचा भाग आहे, त्यातून ते काय करत असतात, तर त्यांचे सोल म्हणजे काय, तर आत्म्यापासून ते गाणं गात असतात. मग बट गुरु जे आहेत त्यांचे ते काय करत असतात, तर ते अगदी मुक्तपणे गाणे गात असतात. कारण ते कुणाचीही कुठल्याही किंगसाठी गाणे गात नसून ते फक्त स्वतःसाठी काय करत असतात, तर गाणे हे त्यांच्या भावनेतून, श्रद्धेतून, समर्पित भावनेतून काय करत असतात, गाणे गात असतात. मग हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. मग तुम्ही माझ्याकडनं अशी अपेक्षा का करू शकतात की मी सुद्धा तसं काय करायला पाहिजे, गाणं गायला पाहिजे. तर ही अपेक्षा जी आहे ती पूर्ण होऊ शकत नाही. कारण यामध्ये काय आहे, माझ्या गुरुजी जे गाणं गातात ते काय करतात, तर खूप भावभक्तीने, श्रद्धेने गाणं गात असतात आणि मला तुमची ऑर्डर फॉलो करून काय करावं लागत असतं, गाणं गावं लागत असतं. म्हणजेच याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो दिसून येतोय की ते अगदी मग्न होऊन गाणे गात असतात आणि यांना सांगितल्यानुसार हे त्यांची फरमाईश जे आहे तानसेन हे अकबरांची पूर्ण करत असतात. म्हणून अकबरांनी जे काही हुकूम दिलेला असतो, ऑर्डर दिलेली असते, म्हणून त्यांचं जे तृप्ती आहे ती त्यांच्या गाण्यातून होत नाही. पण जेव्हा ते त्यांच्या गुरुकडे आले, संत हरिदासकडे आले, तिथे मात्र त्यांना खूप समाधान मिळालं. अगदी ते हिप्नोटाईज होऊन गेले, संमोहित होऊन गेले त्यांच्या गाण्याने. कारण गाण्यांमध्ये देखील काय आहे, तर फरक आहे. म्हणूनच आपल्या पोएमचं नाव काय आहे, द सॉंग्स ऑफ सॉंग, गाण्यासाठी गाणे. तर बघा, आता ह्या लेसनचे जे वर्ड्स मिनिंग आहे ते आपण इथे घेणार आहोत. वर्ड्स मिनिंग म्हणजेच काय, तर जो काही शब्दांचे अर्थ आहे ते आता इथे आपण समजून घेणार आहोत. बघा, एक्झॉस्टेड म्हणजे काय, ट्रायड. इथे त्रासलेला
वैतागलेला जो आहे त्याने तो म्हणजे थकलेला, एक प्रकारचं कसं आहे की थकलेला, जसं की एखाद्या वेळेस फरमाईश होते की तू हे गाणं गाते ते गाणं गा, तर असं जो काही मास्टर असतो तो कसा असतो, थकलेला असतो. त्यालाच काय म्हणतात तर एक्झॉस्टेड म्हणजे टायर्ड असे म्हणतात. मग एक्झिव्साइड म्हणजेच काय तर व्हेरी फाईन अँड प्लीजिंग म्हणजे छान, उत्कृष्ट असं. मग समोन म्हणजेच काय तर कॉल्ड, बोलावणे. जसं आपण बघितलं होतं की जरी बादशहाचं बोलावणं असलं तरी सुद्धा जो उत्कृष्ट गाणारा असा व्यक्ती आहे तो येऊ शकत नाही का. त्यावर तानसेन काय म्हणाला की नाही, असं होऊ शकत नाही. मग ॲस्टिअर म्हणजे सिम्पल, साधं. ते संत हरिदास यांचं जे काही लाईफ आहे ती कशी होती तर खूप व्हेरी सिम्पल होती. मग प्रिसियड म्हणजे ट्राय टू कन्व्हिन्स. आता त्यांच्या लाडक्या शिष्याने देखील काय केलं होतं, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला होता, तरीसुद्धा तो जे संत आहे ते कन्व्हिन्स झालेले नाही आहे. मग डेलिब्रेटेड म्हणजे प्युअरली मेड. आणि नेक्स्ट आहे एक्सपिरेटेड म्हणजेच इरिटेट किंवा ॲंग्री. आता जेव्हा आपण बघितलं होतं की मुद्दामहून जो तानसेन आहे तो मिस्टेक करत होता गाण्यामध्ये, मग शेवटी जे गुरु आहे संत हरिदास ते वैतागले, त्यांच्याकडनं तानपुरा घेतला आणि स्वतः ते गायन करायला लागले. मग आहे हिप्नोटाईज म्हणजेच काय तर कॅप्चर फुल अटेन्शन, म्हणजे पूर्ण जे अटेन्शन आहे पूर्ण संमोहित करणं आपण त्याला म्हणतो. हे संमोहित तानसेन आणि कोण झालेलं, अकबर झालेले. कोणाच्या गायनाने तर संत हरिदास यांच्या गायनाने. मग डिवाइन म्हणजेच काय तर एक दैवी जी शक्ती आहे बघा. आपण जेव्हा फुल अंतकरणाने गात असतो तेव्हा काय होतं तर जणू काही सरस्वतीच गात आहे असं आपल्याला वाटतो. जेव्हा आपण कुणाहीसाठी न गाता फक्त परमेश्वरासाठी गातो तेव्हा ते जे सॉन्ग असतं, गाणं असतं ते काही वेगळंच असतं. जसं आपल्याला कशामधून भासलेलं आहे तर संत हरिदास यांच्या गाण्यातून हे सिद्ध होत आहे की हा काय आहे तर ऑफ ऑर लाईक गॉड, म्हणजे सगळ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या गॉडसाठी जेव्हा आपण स्प्रेड करत असतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही, हे सगळं जे काही आहे ते दैवी देणगी आहे आणि त्यांच्यासाठीच समर्पित. अशा भावनेने कोण गात होतं तर संत हरिदास जे आहे ते गात होते. म्हणून संत हरिदास आणि तानसेन यांच्या गाण्यामध्ये काय होता तर बराच डिफरन्स हा होता. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपला जो लेसन आहे 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स हे आपण लर्न केलेलं आहे. आता आपण त्याची ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सर घेऊन देखील काय करणार आहोत तर हा लेसन आपण कंप्लीट करणार आहोत.